रिटायरमेंट कथानकाचा 7वा भाग। राधाबाईंनी विचार करण्यात टाइमपास करायचाच नाही असे ठरवलं। त्यांनी कपाट उघडलं आणि त्यांना आठवलं, सुनबाईच्या भावाचं लग्न होतं तेव्हा मीना राधाबाईंचे दागिने घेऊन गेली होती। तिने ते दागिने परत दिलेच नाहीत। आता मीनाला फोन करावा लागणार, अगदी नाईलाजास्तव, कारण जेव्हापासून मुलं सुना गेल्या त्यांनी एकही फोन केला नाही की विचारपूसही केली नाही। पण राधाबाईंना आता थांबायचं नव्हतं। त्यांनी मीनाला फोन लावला। पलीकडून आवाज आला, आई, काही काम होतं का? हे बाहेर गेले आहेत। राधाबाईंना जरा रागच आला। कशा आहात तुम्ही? बाबा कसे आहेत? साधी विचारपूसही करावीशी वाटली नाही हिला। पण राग गिळून त्या बोलल्या, मीना, अगं माझे दागिने दिले नाहीस तू। आता लग्नाला 4-5 महिने झाले। पलीकडून हॅलो हॅलो, आई, आवाज येत नाहीये असं सांगून फोन ठेवला। आता तर चांगला आवाज येत होता, आता काय झालं? त्यांनी परत रिंग दिली। फोनची रिंग वाजत होती पण फोन उचलला जात नव्हता। आता त्यांना शंका कुशंका येऊ लागल्या। तो दिवस तसाच गेला। परत संध्याकाळी फोन लावला, आता स्विच ऑफ लागला। आता राधाबाईंचं लक्ष काही लागेना। यशवंतराव पाहत होते, राधाबाई खूप टेन्शनमध्ये आहेत हे त्यांनी पाहिलं आणि न राहून त्याने विचारलंच, राधा, अगं कसला विचार करते आहेस? मला धीर देतेस एवढी तू धीराची आहेस, आणि काय झालं तुला? काही नाही हो, असंच आपलं। नाही, तू काहीतरी लपवते आहेस, खरं सांग, काय झालं? शेवटी राधाबाईंनी इत्थंभूत सगळं सांगून टाकलं। राधा, माझा तर आता कोणावर विश्वासच राहिला नाही। मी सांगतो, ते दागिने नक्कीच त्यांनी विकले असणार। नाही हो, काही काय बोलताय? अहो, फोनला रेंज नव्हती म्हणून उचलला नसेल। ते माझे दागिने मला विचारल्याशिवाय कशी विकेल? तुमचं आपलं काहीतरीच। अगं, जे बापाकडून फसवून घराच्या गहाणवटीच्या पेपरवर सही घेतात त्यांच्यावर कसला विश्वास ठेवतेस तू? अहो, त्यावेळेस त्यांना अडचण होती म्हणून घडू नये ते घडलं, पण म्हणून माझे दागिने विकतील इतकी मजल त्यांची नक्कीच नाही। आंधळ प्रेम करतेस तू। अगं, डोळे उघड जरा। आणि राधाला आता यशवंतरावांच्या बोलण्यात तथ्य आहे असं वाटू लागलं। तिला अजूनच टेन्शन आलं। तिने घाईघाईने कामं उरकली आणि बाहेर जाऊन पब्लिक बूथवरून मीनाला फोन लावला। फोन उचलला गेला। पलीकडून कोण बोलताय आपण? आवाज आला। मी राधा बोलते। फोन ठेवू नकोस मीना, मला सांग, दागिने कुठे आहेत माझे? आणि तू माझा फोन का उचलत नाहीयेस? मीना, अगं बोल ना काहीतरी, काय झालंय दागिन्यांचं? आई, मोहनने ते बँकेत ठेवले आहेत। काय? हो, आम्हाला नड होती म्हणून बँकेत गहाण ठेवले आहेत। अगं, आम्हाला फार उघडं केलं की तुम्ही। मी काय करणार ते तुम्ही तुमच्या मुलालाच विचारा। आणि तिने दणकन फोन आदळला की राधाबाईंच्या कानाला ते जाणवलं। राधाबाई जड पावलांनी घरी आल्या आणि यशवंतरावांच्या मांडीवर डोकं ठेवून मोठमोठ्यानं रडायला लागल्या। यशवंतराव घाबरले। राधाबाई फोन लावायला बाहेर गेलेल्या त्यांना माहीत नव्हतं। बाहेर असं काय घडलं? राधा अशी रडत का आली? त्यांना कोडं उलगडेना। त्यांनी राधाबाईंना कसं तरी शांत केलं, पाणी प्यायला दिलं। राधाबाई जरा शांत झाल्या, पण यशवंतरावांची घालमेल वाढली। राधाला काय झालं असेल हे त्यांना कळत नव्हतं। राधाबाई शांत झालेल्या पाहून त्यांनी काळजीपोटी विचारलंच, काय झालं राधा? राधाबाईंना परत रडू आलं। दागिने गहाण ठेवण्यापेक्षा त्यांचे दागिने त्यांना न सांगता परस्पर गहाण ठेवले
आणि सांगावंही वाटलं नाही. ह्या गोष्टीचं त्यांना वाईट वाटलं. त्यांनी यशवंतरावांना ही गोष्ट सांगितली आणि यशवंतरावांचा राग अनावर झाला. आजपर्यंत किती अडीअडचणी आल्या, पण त्यांनी राधाचं स्त्रीधन म्हणून कधीही त्या दागिन्यांना हात लावला नाही. आणि तेच आज मुलांनी न विचारता न पुसता सरळ गहाण ठेवले. ही मुलं आहेत की 7 जन्माचे वैरी. पण आता परत एक आसरा तुटला होता. प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आणि पावत्याही मोडून कर्ज फेडणं शक्यच नव्हतं. काहीही पर्याय सुचत नव्हता. दोघंही अगदी शांतपणे बसली होती. तेवढ्यात सायलीचा फोन आला. तिला घरात घडलेली कुठलीही घटना माहीत नव्हती. तिला सांगून तिलाही अजून टेन्शन नको म्हणून त्यांनी ही परिस्थिती तिला सांगितलीच नाही. नॉर्मल बोलणं झाल्यावर सायलीच म्हणाली, आई, अगं यांची बदली आता दिल्लीला झाली. मुलांच्या परीक्षा झाल्या की आम्ही शिफ्ट करू. माझे सासू सासरे पण येतील. त्यांना नव्हतं यायचं, पण इथली सवय आहे ना त्यांना. पण ते आणि मुलं ऐकतच नाहीत. आणि बरोबरच आहे ते. त्यांचं काही दुखलं खुपलं तर कोण बघणार. म्हणून त्यांनाही घेऊन जाणार आहोत. ती बोलत होती आणि राधाबाईंच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. आई, काय ग, काहीच बोलत नाहीस? बाबा बरे आहेत ना? आता मलाही तुम्हाला भेटायला वरचेवर येता येणार नाही. ह्याचं जास्त वाईट वाटतं. बाबांची काळजी घे आई. वाईट वाटून घेऊ नकोस. मी येत जाईल ग भेटायला. पण राधाबाई मनात त्यांच्या दुसरंच वादळ चाललं होतं. पुढील भाग लवकरच प्रस्तुत केला जाईल. रिटायरमेंट कथानकाचा 6 भागांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नक्की पहा. हृदयस्पर्शी कथानक तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद.